गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, या पृथ्वी तलावर या विश्वामध्ये जर सुंदर कोणाचं अस्तित्व असेल ना तर ती स्त्री आहे। आणि स्त्री आहे ना, बघा आपण म्हणत असतो की या कलियुगातील स्त्री आहे ना ती बंधनमुक्त झालेली आहे। म्हणजे काय? म्हणजे तिला ती हवं ते करू शकते। आणि पुरुष मात्र बंधनमुक्त पहिल्यापासूनच होता आणि आत्तासुद्धा आहे। पण आपण आता तुलना करणार नाही, पुरुष आणि स्त्रीची तुलना कधीच करू नये। पण आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की जी स्त्री असते जेव्हा तिचं लग्न होतं आणि जेव्हा ज्या स्त्रीचं लग्न होतं ना तेव्हा नवीन तिचं आयुष्य सुरू होतं। जेव्हा बापाकडे असते तेव्हा तिचं आयुष्य वेगळंच असतं। ती वेगळ्याच दुनियेमध्ये स्वच्छंद आयुष्य जगत असते। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण त्याच मुलीचं जेव्हा लग्न होतं ना तर ती नवीन आयुष्यामध्ये पाऊल टाकत असते। पण जेव्हा ही मुलगी असते जेव्हा नवीन आयुष्यामध्ये पाऊल टाकते, बघा तिच्या नवऱ्याच्या घरी जाते आणि ते नवऱ्याचं घर असतं ना, जेव्हा तिचं लग्न झालेलं नसतं तेव्हा तिचं खरं अस्तित्व आणि घर कोणतं असतं? ते बापाचं असतं। पण जेव्हा प्रत्येक मुलीने एक गोष्ट लक्षात ठेवावी, जेव्हा आपण लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी जातो म्हणजे ते नवऱ्याचं घर असूनसुद्धा तुमचंसुद्धा घर मानावं। जेव्हा आपण आपल्या नवऱ्याचं घर आपलं मानायला लागतो ना तेव्हा तुम्ही वारंवार कधीच माहेरी येणार नाही। आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा सतत जी स्त्री माहेरी येते ना तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतं पाप लागत असतं, ते चांगलं आहे की वाईट आहे हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। शास्त्रामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की एक मुलगी तिच्या वडिलांच्या घरात राहून जो पाप करत असते त्या पापाचं फळ आहे ना ते वडिलांना सुद्धा भोगावं लागत असतं। म्हणजे आईवडिलांना सुद्धा भोगावं लागतं। बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। एका दिवसाची गोष्ट आहे आणि जेव्हा माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करून भगवान भोलेनाथांकडे येते आणि भगवान भोलेनाथांना म्हणते, आज मी जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करत होते तेव्हा मी पाहिलं की काही मुली त्यांच्या वडिलांच्या घरी आहेत, गरजेपेक्षा जास्त काळ राहत आहेत। परंतु पूर्वी, बघा पूर्वीचा काळ असा नव्हता। मुलींचं जेव्हा लग्न खूप कमी वयामध्ये केलं जात होतं आणि त्याच वयामध्ये त्यांच्या नवऱ्याच्या घरी राहण्यासाठी जात होतं। त्याचबरोबर मी एक विचित्र घटनासुद्धा पाहिली। बघा इथे लक्षात असू द्या की पार्वती माता आहे ना ती भगवान भोलेनाथांना प्रश्न विचारत आहे। बघा मी जेव्हा पृथ्वी तलावर भ्रमण करत होते ना तेव्हा मी एक घरामध्ये पाहिलं की सतत स्त्रिया माहेरी जात आहेत। खूप साऱ्या मुली लग्नानंतर सुद्धा बघा वडिलांच्या घरी सारख्या राहायला जात असतात। आणि एक अशी विचित्र घटनासुद्धा पार्वती मातेनं पाहिली। बघा भगवान भोलेनाथांना पुढे माता पार्वती म्हणू लागली, प्राणनाथ मला हे जाणून घ्यायचं आहे की एका कुमारिका मुलीनं वडिलांच्या घरी जास्त काळ राहणं योग्य आहे की ते अयोग्य आहे? कोणत्या वयामध्ये मुलीचं लग्न करणं योग्य आहे? आणि लग्न झाल्यानंतर वडिलांच्या घरी राहिल्यानं कोणतं पाप लागत असतं ना ते तुम्ही मला आज सांगा। तुम्हीच या जगाचे सत्य आहात आणि सत्यच शिव आहे। कृपा करा आणि माझ्या मनातील हा संभ्रम आहे ना तो तुम्ही लवकरात लवकर दूर करा। तेव्हा भगवान शिव स्मित हास्य करून देत म्हणाले, हे देवी, आज तुम्ही जो प्रश्न विचारला आहे ना तो समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी
अत्यंत महत्त्वाचा आहे. आज मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देणार आहे, पण एका कथेमार्फत देणार आहे. बघा, ही कथा प्रभू श्रीकृष्णाच्या काळामधील आहे, द्वापार युगातील आहे. आणि तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका. त्याचबरोबर जो कोणी ही कथा ऐकेल ना, तर त्याच्या जीवनातसुद्धा पुण्याची प्राप्ती होणार आहे. बघा, तेव्हा देवी पार्वती म्हणते, हे स्वामी, मी या कथेला ध्यानपूर्वक नक्कीच ऐकेल आणि या कथेला इतरांना ऐकायलासुद्धा सांगेल. जे पण ही कथा ऐकतील ना, ते सर्व नवरा बायको माझ्या आशीर्वादाने सुखपूर्वक जीवन व्यतीत करतील. कृपा करून तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. तेव्हा भगवान भोलेनाथ ही कथा सांगण्यास प्रारंभ करतात. हे देवी पार्वती, ही द्वापार युगातील घटना आहे. पुढे शिवजी ही कथा सांगण्यास प्रारंभ करतात. मथुरा नावाच्या एका नगरीमध्ये उग्रसेन नावाचा यदुवंशी राजा राज्य करत होता. राजा बलाढ्य होता, शूरवीर होता, संपूर्ण धर्माचं पालन करणारा होता. बघा, ही कथा आहे ना, हे जीवनाचं सार आहे. प्रत्येक स्त्रीनं ही कथा ऐकावी. बघा, तो राजा होता ना, तो बलाढ्य मोठा शूरवीर होता आणि धर्माचं पालन करणारा सुद्धा होता आणि प्रजेचं रक्षण करणारा सुद्धा होता आणि तेवढाच गुणवान सुद्धा होता. राजा उग्रसेन धर्मपूर्वक राज्याचं संचालन आणि प्रजेचं पालन करत होते. त्याच वेळेला परम पवित्र विदर्भ देशामध्ये सत्यकेतू नावाने प्रसिद्ध एक महापराक्रमी राजा होता. त्याची एक पुत्री होती. तिचं नाव होतं पद्मावती. ती सत्यधर्माचं पालन करणारी होती. अतिसुंदर, गुणवान आणि चरित्रवान होण्याबरोबरच लक्ष्मी समानच होती. आणि मथुरेचा राजा उग्रसेन यानं ती सुंदर पद्मावतीसोबत लग्न केलं. राजा पद्मावतीवर तो स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करायचा. पद्मावतीशिवाय राजा भोजनसुद्धा ग्रहण करत नव्हता आणि पद्मावतीसोबत सुख भोगण्या इतका राजाचा वेळ व्यतीत होऊ लागला ना, तेव्हा भगवान शिवपुढे पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, पद्मावतीशिवाय राजाला एक क्षण चैनसुद्धा पडत नसे. अशा प्रकारे दिवसागणित त्या दोघा नवरा बायकोमध्ये अधिकाधिक प्रेम वाढू लागलं. आणि काही दिवसानंतर विदर्भाचा राजा सत्यकेतू यांना त्यांच्या पुत्रीची पद्मावतीची आठवण आली. त्याचबरोबर तिच्या आईला सुद्धा मुलीची खूप जास्त आठवण येत होती. त्यामुळे एके दिवशी मुलीची चौकशी करण्यासाठी राजा सत्यकेतूनं मथुरेचा राजा उग्रसेन यांच्याकडे त्यांचे काही दूत पाठवले. भगवान शिवपुढे म्हणतात, या दूतांनी तिकडे जाऊन आदरपूर्वक राजाला म्हटलं, महाराज, विदर्भाचे राजा सत्यकेतू यांनी त्यांची पुत्री पद्मावती यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आम्हाला इथे पाठवलेलं आहे. तुम्हाला आमचा प्रणाम आहे. तुम्हाला काही हरकत नसेल ना, तर राजकुमारी यांना आमच्यासोबत विदर्भामध्ये जाण्याची परवानगी द्यावी. राजा सत्यकेतू आणि राजा त्याच्या पुत्रीला पाहू इच्छित होता. जेव्हा राजा उग्रसेननं दूतांकडून हा निरोप ऐकला ना, तेव्हा त्यांनासुद्धा आनंद वाटला. कारण त्यांचीसुद्धा अशीच इच्छा होती की राणी पद्मावतीला आराम करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या घरी जायला पाहिजे. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रेमाखातीर त्यांच्या पत्नीला पद्मावतीला विदर्भ राजाकडे पाठवून दिलं. राजानं होकार दिल्यामुळं राणी पद्मावती खूपच आनंदित होती. ती माहेरी आली. तिकडे पोचल्यावर तिने तिच्या आईवडिलांच्या चरणांना स्पर्श केला, प्रणाम केला आणि मुलगी घरी आल्यामुळं राजाला सुद्धा खूप प्रसन्न वाटलं. बघा, भगवान शिव पुढे पार्वती मातेला म्हणतात, माहेरी आल्यावर राणी पद्मावती तिच्या मैत्रिणींसोबत आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली. जशी ती लग्नापूर्वी इकडे तिकडे मजा मस्करी करत फिरायची, त्याच प्रकारे ती आता बघा इकडे तिकडे फिरू लागली. जंगलामध्ये, तलावामध्ये, वनामध्ये, सर्वत्र ठिकाणी ती मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटत होती. कारण ती आज आहे ना, लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली होती, आपल्या माहेरी आली होती. इकडे आल्यानंतर ती पुन्हा स्वतःला कुमारिका समजू लागली होती.
काही दिवस माहेरी राहिल्यानंतर राणी पद्मावती विसरली की तिचा विवाह झाला आहे. तिच्या वागणुकीमध्ये आता कोणत्याही प्रकारची लाज या प्रकारचं भाव नव्हते. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, एका दिवसाची गोष्ट आहे. राणी पद्मावती तिच्या मैत्रिणीसोबत एका सुंदर पर्वतावर फिरण्यासाठी गेली असताना तिथे एक रमणीय वन होता आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलीची झाडंसुद्धा होती. त्याचबरोबर अनेक प्रकारी फुलांची झाडंसुद्धा होती. तेव्हा पुढे राणीनं पाहिलं की एका साईडला केळीचं वन आहे आणि दुसरीकडे सुंदर फुलं आहेत आणि त्यांच्या मध्यभागी एक सुंदर असा तलाव आहे. एका छोट्या मुलीसारखी ती तिच्या मैत्रिणींसोबत तिथे खेळू लागली. त्या सर्व मैत्रिणींना आजूबाजूचं काहीच भान राहिलं नाही. मंत्रमुग्ध होऊन तिथे त्या खेळू लागल्या होत्या. त्यानंतर तलावामध्ये उतरून पाण्यामध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंदसुद्धा लुटू लागल्या. बघा, त्या मैत्रिणी त्याच वेळेला राजा कुबेराचा सेवक गोभिल नावाचा एक दैत्य होता आणि दिव्य विमानात बसून आकाश मार्गाने कुठेतरी चालला होता. जेव्हा तो आकाश मार्गाने जात होता ना, तेव्हा त्याचं लक्ष त्या तलावामध्ये असणाऱ्या विदर्भ राजाच्या राजकुमारी पद्मावतीवर गेलं आणि जी तलावामध्ये मनसोक्त आंघोळीचा आनंद घेत होती. गोभिळ, बघा, तो गोभिळ दैवीय शक्ती असल्यामुळं त्यानं जाणलं होतं की ही विदर्भाची राजा सत्यकेतू याची मुलगी आहे आणि त्याचबरोबर राजा उग्रसेन याची पत्नी आहे. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला, ही पतिव्रता असल्यामुळं खूपच सुरक्षित आहे. कोणत्याही परपुरुषाला हिला प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. राजा उग्रसेन अत्यंत महामूर्ख होता. बघा, जे त्यानं इतक्या सुंदर पत्नीला माहेरी पाठवलं होतं, ही पतिव्रता स्त्री आहे ना, परपुरुषासाठी दुर्लभ आहे. परंतु कामदेव मला अत्यंत त्रास देत आहे. असं काय करता येईल जेणेकरून मी या स्त्रीच्या जवळ जाऊ शकतो आणि तिचा उपभोग घेऊ शकतो. बघा, तो दैत्य असा मनामध्ये विचार करू लागला. पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, राणी पद्मावतीच्या सौंदर्यावर तो गोभिल दैत्य होता ना, तो मोठ्या प्रमाणात मोहित झाला होता आणि त्यानंतर थोडा विचार करून त्याला एक कल्पना सुचली. गोभिलनं राजा उग्रसेनचं मायावी रूप धारण केलं आणि सर्व काही अगदी राजासारखं होतं. त्याचे कपडे, लते, शरीर सर्व काही अगदी राजासारखं दिसत होतं. संपूर्ण उग्रसेन सारखा झाल्यानंतर गोभिल त्या पर्वताच्या शिखरावर उतरला आणि त्यानंतर तो एका झाडाखाली बसून सुंदर आवाजामध्ये गीत गाऊ लागला. तो गीत अत्यंत मधुर होता. अत्यंत मधुर अशा गीताला या मैत्रिणींमध्ये बसलेल्या राणी पद्मावतीनं सुद्धा ऐकलं. ती विचार करू लागली, इतकं मधुर गीत कोण गात आहे बरं? त्यामुळे राजकुमारीच्या मनामध्ये त्या व्यक्तीला पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तिनं तिच्या मैत्रिणींसोबत जाऊन पाहिलं की एका झाडाखाली एक सुंदर असा प्रतापी व्यक्ती बसून गीत गात आहे. तो महाराज उग्रसेन यांच्यासारखा दिसत आहे. पद्मावती विचार करू लागली की माझे स्वामी मथुरेचे राजन एवढ्या दूर कधी आले? ती हा विचार करतच होती. तेव्हाच त्या दैत्यानं स्वतः राणीला आवाज दिला, हे प्रिये, तुझ्या विना मी जगू शकत नाही. हे प्रिये, तू माझी पत्नी आहेस. तुझ्या विना मी जीवन व्यतीत करणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. बघा, इथे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मनुष्य चुकतो कुठे? बघा, जेव्हा आपल्या नात्यामध्ये आहे ना, जेव्हा आपल्या नात्यामध्ये आबोला निर्माण होतो, तेव्हा त्या आबोल्याचा फायदा घेण्यासाठी बघा तो चान्स शोधून हे दैत्य टपलेले असतात. आणि हे दैत्य आहेत ना, ते आपल्या आजूबाजूचेच असतात. आपल्या मित्राच्या रूपात सुद्धा असेल किंवा आपल्या या सोशल मीडियाच्या रूपात सुद्धा असेल. पण अशांना कधीच थारा देऊ नका. तुमच्या जीवनाचं सार काय आहे ते मनुष्याने अगोदर पाहिलं पाहिजे. आणि जास्त करून स्त्री जातीला आहे ना, स्त्रीला हे नक्की समजलं गेलं पाहिजे, जोपर्यंत आपला पती आहे ना,
तो आपल्यासाठी किती भाग्यशाली आहे आणि आपला पती परमेश्वर आहे हे जोपर्यंत एखाद्या स्त्रीला समजत नाही ना, तोपर्यंत ह्या अशा गोष्टी चुकीच्या घडणारच आहेत. आपल्या जीवनामध्ये अशी सुद्धा घटना घडेल की आपल्या पतीपेक्षा दुसरा व्यक्ती आहे ना, तो आपल्याला खूप प्रेमाने बोलायची सुरुवात करेल. आपल्याला असं वाटू लागेल की बघा, माझा पती असून माझ्याशी एवढं गोड वागत नाही, पण हा अनोळखी व्यक्ती माझ्याशी किती प्रेमाने वागतो, किती प्रेमपूर्वक आहे. पण त्याच्या कोणत्याही भाषेला भुलू नका, अजिबात भुलू नका. जेव्हा आपला पती सोबत असतो ना, समोर कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही वादळं येऊ द्या, तरीही एखाद्या स्त्रीवर वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत कधीच होत नाही. ही आहे ना, हे पती पत्नीचं नातं असतं. पण जेव्हा तुम्ही अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करता, अनोळख्या व्यक्तीला आपल्या पतीशी बघा त्याचं मनोधैर्य तुम्ही जोडत असता, आपल्या पतीशी त्याची तुलना करता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःखानेच शेवट होणार आहे. कधीच सुख येणार नाही. तुम्हाला आता वाटेल मी सुखामध्ये आहे, पण तुमचा शेवट आहे ना, तो दुःखामध्येच होणार आहे. बघा, आपण पाहत होतो की बघा, राणीला त्या दैत्यानं आवाज दिला. बघा, तिच्या पतीसारखे पूर्ण वेशभूषा करून बघा त्या राणीला त्या दैत्यानं आवाज दिला, ए प्रिये, तुझ्या विना मी जगू शकत नाही. तुझ्या विना जीवन व्यतीत करणं माझ्यासाठी खूप अवघड झालं आहे. तुझ्या प्रेमाची मला खूप आठवण येते आणि त्यामुळं मी तुझ्या विना कुठेही राहू शकत नाही आणि म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी इकडे आलो आहे. बघा, तो दैत्य गोभील, बघा लक्षात असू द्या, त्या दैत्याचं नाव होतं गोभील. आणि तो दैत्य गोभील होता ना, जो महाराजांच्या वेशामध्ये आला होता. त्यांच्या तोंडून असं हे बोलणं ऐकल्यानंतर राणी पद्मावती थोडी लज्जित झाली. राजा उग्रसेन जो दैत्य गोभील होता ना, ज्यानं राजा उग्रसेनचं रूप धारण केलं होतं, तो राणी पद्मावतीला घेऊन एका गुप्त जागेवर निघून जातो आणि तिकडे जाऊन त्याच्या इच्छेनुसार त्यानं राणी पद्मावतीचा उपभोग घेतो. बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही कथा आहे ना, भगवान शिव माता पार्वतीला सांगत आहेत. बघा, पुढे उग्रसेन यांच्या गुप्तस्थानावर काही विशिष्ट निशाण होते आणि जे त्या पुरुषामध्ये राणीला दिसले नाही, यामुळं पद्मावतीच्या मनामध्ये त्याच्याप्रती संदेह निर्माण झाला. राजकुमारीने तिचे वस्त्र पुन्हा परिधान केलं, परंतु तिच्या हृदयामध्ये या घटनेमुळं खूप जास्त दुःख झालं होतं. रागाने राजकुमारी खूप क्रोधित झाली आणि ती दानव गोभीलला म्हणाली, हे नीच, लवकर सांग, तू कोण आहेस? तू एका दानवासारखा दिसत आहेस. तू पापाचारी आणि निर्दयी आहेस. बोलता बोलता राणीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं व ती त्या दानवाला शाप देणार होती ना. राणी म्हणू लागली, हे दुरात्मा, तू माझ्या पतीच्या रूपामध्ये येऊन माझ्यासोबत छळ केला आहेस आणि या पतिव्रता शरीराला तू अपवित्र केला आहेस. तू माझ्या पतिव्रता धर्माचा नाश केला आहेस. परंतु आज तुला तुझ्या पापाची शिक्षा आहे ना, ती नक्कीच मिळणार आहे. मी तुला खूप कठोर असा शाप देणार आहे. राणीचं हे बोलणं ऐकून गोभील म्हणाला, हे पतिव्रता स्त्री, भगवान श्री हरी विष्णू आणि उत्तम ब्राह्मणाच्या भीतीपोटी राक्षससुद्धा दूरवर पळत असतात. मी दानव धर्मानुसारच्या पृथ्वीवर विचरण करत आहे. प्रथम तुम्ही माझ्या दोषाचा विचार करा. कोणत्या अपराधावर तुम्ही मला शाप देऊ इच्छिता? तेव्हा राणी पद्मावती म्हणाली, हे पापी, मी एक साध्वी आणि पतिव्रता स्त्री आहे. माझ्या मनामध्ये पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. मी सदैव माझ्या पतीसाठी तपश्चर्या करत असते. मी माझ्या धर्माच्या मार्गावर होते, परंतु तू तुझ्या मायावीपणामुळं माझ्यासोबत कपट रचून माझ्या धर्मासोबत माझा सुद्धा नाश केला आहेस आणि म्हणूनच हे दुष्ट नीच दानवा, तुला मी भस्म करणार आहे. तेव्हा गोभील म्हणाला, हे राजकुमारी, जर तुला योग्य वाटत असेल ना, तर माझं म्हणणं लक्षपूर्वक आहे. मी सुद्धा धर्माबद्दलच बोलत आहे. जी स्त्री प्रतिदिवस मन, वाणी आणि कामाने
तिच्या नवऱ्याची सेवा करत असते. जेव्हा नवरा संतुष्ट असतो ना, तेव्हा स्वतःसुद्धा संतुष्टीचा अनुभव घेत असते. जेव्हा नवरा क्रोधित असतो तेव्हासुद्धा त्याला कधीच सोडत नाही. नवऱ्याच्या दोषांकडे गुन्ह्यांकडे कधीच जी स्त्री लक्ष देत नाही आणि नवऱ्याच्या सर्व कामांमध्ये ती नेहमी पुढे असते ना, अशीच स्त्री नेहमी पतिव्रता समजली गेली आहे. बघा, तो दैत्य त्या पद्मावतीला म्हणू लागला, जर स्त्री या पृथ्वी लोकावर तिचं कल्याण करू इच्छित असेल तर त्या स्त्रीनं गरीब नवरा असेल सुद्धा, त्याला कोडं फुटलेलं असेल सुद्धा, तो पापी असेल सुद्धा, तरी सुद्धा तिने त्याचा कधीच त्याग करू नये. जी स्त्री नवऱ्याला सोडून जाते आणि दुसऱ्या कामांमध्ये तिचं मन लावत असते ना, ती या संसारामध्ये सर्व धर्माने बहिष्कृत आणि व्याभिचारी समजली जाते. जी पतीच्या अनुपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजनांचा आस्वाद घेत असते, त्याचबरोबर शृंगार करत असते, त्या स्त्रीला कुलटा स्त्री असं म्हटलं जातं. बघा, पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, हा गोभील पुढे म्हणतो, मला वेदाद्वारे, शास्त्राद्वारे आणि गुरुद्वारे धर्माचं ज्ञान प्राप्त आहे. गृहस्थ धर्माचा परित्याग करून पतीची सेवा करणं सोडून तू इथे कशासाठी आली आहेस? इतकं होऊन सुद्धा तू स्वतःच्या तोंडाने म्हणत आहेस मी पतिव्रता आहे. तुझं कर्म पाहून तर तुझ्या पतीमध्ये पतिव्रतेचा थोडासुद्धा अंश दिसत नाही. तू सर्व लाज लज्जा सोडून पर्वत आणि शिखरांवर मनसोक्त फिरण्याचा तू आनंद घेत आहेस आणि म्हणूनच तू एक पापिणी आहेस. मी तुला हा महान दंड देऊन तुला योग्य मार्गावर लावला आहे. आता यापुढं तू कधीच अशा प्रकारचं पाप करणार नाहीस. मला सांग, नवऱ्याला सोडून तू इकडे कशासाठी आली आहेस? हा शृंगार, हे आभूषण, हे सुंदर वेशभूषा, बघा, ही वेशभूषा धारण करून इकडे कशासाठी आली आहेस बरं? हे पापीणी, मला सांग, कशासाठी तू हे सर्व केलं आहेस? कुठे आहे तुझा पतिव्रता धर्म? तुला पाहून तर तू एक व्याभिचारी स्त्री आहेस हेच मला दिसत आहे. तू आता तुझ्या नवऱ्यापासून मैलो दूर आहेस. कुठे आहे तुझ्यामध्ये पतिव्रता? कुठे आहे पतीला देवता मानण्याचा भाव? दुष्ट, तुला लाज वाटत नाही का? मला माझ्या वागण्यावर घृणा वाटत आहे. तू माझ्यासमोर बोलण्याची हिंमतच कशी केलीस? कुठे आहे तुझ्या तपस्येचा प्रभाव? कुठे आहे तुझं तेज आणि बळ? आज तू मला तुझा बळ आणि पराक्रम दाखव. तेव्हा पद्मावती म्हणाली, हे असुर, ऐक, माझ्या वडिलांनी प्रेमाने मला माहेरी बोलावलं आहे. मग यामध्ये पाप कोणतं आहे की काम, लोभ, भीतीपोटी नवऱ्याला सोडून आले नाही? मी इथे सुद्धा सतत माझ्या नवऱ्याचं जप करत असते. तू तुझ्या मायेनं माझ्या नवऱ्याचं रूप धारण करून मला फसवलं आहेस. आणि तेव्हा गोभील म्हणाला, पद्मावती, माझं म्हणणं ऐक. आंधळ्या मनुष्याला काहीच दिसत नाही. तू धर्मरूपी नेत्रांना आणली आहेस, मग तू मला कसं ओळखू शकतेस बरं? तुला हे समजायला हवं होतं की तुझा नवरा इतक्या लांब कसा येऊ शकतो आणि इतका असूनसुद्धा तू माझ्यासोबत आलीस. ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये वडिलांच्या घरी येण्याचा विचार आला ना, त्याच वेळेला तू पतीची भावना सोडून त्यांच्या ध्यानापासून मुक्त झाली होतीस. पतीचा निरंतर चिंतन करणे हाच पत्नीचा धर्म आहे. जर तो नष्ट झाला असेल ना, मग तू स्वतःला पतिव्रता का म्हणतेस बरं? बघा, पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, हे गोभीलचं बोलणं ऐकून राजकुमारी पद्मावती जमिनीवर बसली. तिला आता खूप दुःख झालं होतं. गोभील म्हणाला, हे स्त्री, मी तुझ्या उदरामध्ये माझा अंश दिला आहे. त्यापासून तिन्ही लोकांना त्रास देणाऱ्या या पुत्राची प्राप्ती होणार आहे. त्यानंतर तो दानव तिथून निघून जातो. गोभीळ एक अत्यंत ज्ञानी दानव होता, परंतु एक तो खूपच दुराचारी सुद्धा होता आणि पापी सुद्धा होता. गोभील गेल्यानंतर पद्मावती अत्यंत दुःखी झाली आणि रडू लागली. रडण्याचा आवाज ऐकून मैत्रिणी तिच्या जवळ आल्या आणि तिला विचारू लागल्या, राजकुमारी, तुम्ही का रडत आहात? मथुरेचे राजा उग्रसेन गेले कुठे? राणी पद्मावतीनं अत्यंत दुःखी भावनेनं
तिचा कशा प्रकारे छळ झाला, कशी फसवणूक झाली, हा सर्व प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर सर्व मैत्रिणी राणी पद्मावतीच्या तिच्या वडिलांच्या घरी घेऊन गेल्या. तेव्हा राणी पद्मावती भीतीने थरथर कापत होती. मैत्रिणींनी पद्मावतीच्या आईला सर्व घटना सांगितली. घटना ऐकल्यानंतर महाराणी पतीच्या महालामध्ये गेली आणि नवऱ्याला सर्व काही सांगितलं. ही सर्व घटना ऐकल्यानंतर महाराज सत्यकेतू यांना सुद्धा खूप जास्त दुःख झालं. राजा सत्यकेतूनं ताबडतोब व्यवस्था करून राणी पद्मावतीला मथुरेचे राजा उग्रसेन यांच्याकडे पाठवून दिलं. राणी पद्मावतीला आलेलं पाहून राजा उग्रसेन खूपच आनंदित झाला. तो राणीला सारखं म्हणू लागला, हे प्रिये, मी तुझ्या विना जीवन व्यतीत करू शकलो नसतो. तू हे खूप चांगलं केलंस, जी लवकर परत आलीस. हे राणी, तू तुझ्या गुणांमुळं, पतिव्रता धर्मामुळं मला खूप जास्त आवडतेस. पद्मावतीसोबत असं बोलल्यानंतर राजा पुन्हा तिच्यासोबत सुख भोगू लागला. काही दिवसानंतर राणी पद्मावतीचा गर्भ वाढू लागला होता. परंतु त्या गर्भाचं कारण आहे ना, फक्त पद्मावतीलाच माहीत होतं. तिच्या गर्भामुळं राणी पद्मावतीला दिवस रात्र चिंता सतावू लागली होती. 10 वर्ष तो गर्भ वाढतच गेला. त्यानंतर त्या गर्भातून बाळ जन्माला आला. त्या गर्भातून अति तेजस्वी महाबळी दुराचारी प्रजेला कष्ट देणाऱ्या कंसाचा जन्म झाला होता. त्याच्या भीतीनं तिन्ही लोकांचे निवासी थरथर कापत होते. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या हाताने मारल्या गेल्यानंतर त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. तेव्हा देवी पार्वती म्हणते, स्वामी, अशा घटना आहेत ना, त्या भविष्यामध्ये घडणार आहेत. हे मी सुद्धा ऐकलेलं आहे. हे देवी, मी तुम्हाला जे काही सांगितलं ना, ते आहे समस्त पुराणामधील मत. अशा प्रकारे वडिलांच्या घरामध्ये राहणारी कन्या आहे ना, ती कशी बिघडत असते. त्यामुळं वडिलांनी कधीही मुलीला घरात ठेवण्याचा मोह करू नये. जेव्हा कोणतीही कन्या शहाणी होते तेव्हा ती विवाहयोग्य बनते. तेव्हा आईवडिलांचं हेच कर्तव्य आहे की त्यांनी योग्य वराची निवड करून कन्येचा विवाह केला पाहिजे. तिला कधीच जास्त काळापर्यंत घरामध्ये ठेवू नये आणि नवऱ्याच्या घरामध्ये तिचं पालनपोषण होणं उचित आहे. तिकडे राहून ती भक्तिपूर्वक जे उत्तम गुण शिकत असते ना आणि नवऱ्याची सेवा करत असते, त्यामुळं कुळाची कीर्ती नेहमीच वाढत असते आणि आईवडीलसुद्धा सुखपूर्वक जीवन व्यतीत करत असतात. आणि सासरी राहून जर ती पाप करत असेल ना, तर त्याचे फळ नवऱ्यालासुद्धा भोगावं लागतं. जर ती सासरी पुण्यकर्म करत असेल तर त्याचं फळ आहे ना, ते सुद्धा नवऱ्याला मिळत असतं व नवऱ्याची दिवसागणित प्रगती होत असते. म्हणून या कन्येच्या उत्तम गुणांमुळं वडिलांची कीर्ती वाढत असते आणि दोन्ही कुळांचे पितृगण असतात ना, ते संतुष्ट होऊन शुभाशीर्वाद देतात. त्याचबरोबर कधीही वडिलांनी कन्येला जावयासोबत घरी ठेवू नये. असं केल्यामुळं जावयाच्या मान सन्मानामध्ये काही दिवसानंतर कमतरता होऊ लागते आणि या गोष्टीचा जावयाला सुद्धा पाप लागतो. जेव्हा मुलगी विवाहयोग्य बनते ना, तेव्हा परलोक तिच्यावर वाईट नजर टाकू लागतात. अशामध्ये जर तिने परपुरुषासोबत प्रेमसंबंध बनवला तर हा खूप मोठा पाप असतो. बघा, आपण सुद्धा ऐकलेलं असेल, पूर्वीची लोक म्हणायची, एक तरुण मुलगी वडिलांच्या घरी राहत असेल ना, तर ती म्हणजे खजिन्यानं भरलेली पेटी आहे. चोरांमध्ये ठेवणं हेच आहे. बघा, स्त्रीचा खरा दागिना आहे ना, तिच्या वडिलांचा सन्मान आहे. मुलीची इज्जत हेच असतं ना, जी नेहमी तिने सांभाळून ठेवायला हवी. कुठल्याही स्त्रीनं तिच्या नवऱ्यापासून कधीही दूर राहू नये. जास्त काळापर्यंत माहेरी राहणं सुद्धा पापच आहे. एका पतिव्रता स्त्रीचं खरं स्थान आहे ना, तिच्या नवऱ्याच्या चरणांमध्ये आहे. त्याचबरोबर पतीसाठी त्याच्या पत्नीचं स्थान आहे ना, ते नेहमी हृदयामध्ये असायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे, या कथेचं पूर्ण तात्पर्य एकच आहे. या पती पत्नीचं नातं आहे ना, ते या पूर्ण विश्वामध्ये सुंदर नातं आहे
आणि या सुंदर नात्यामध्ये कधी कधी असं दुःख येऊन जातं ना, पण त्या दुःखांना बळी पडायचं की नाही हे प्रत्येक पत्नीनं, प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक पतीनं ठरवायला हवं. पण जेव्हा लोभ निर्माण होत असतो ना, तेव्हा मनुष्य त्या लोभामध्ये अडकतो. आणि जेव्हा लोभामध्ये अडकतो ना, तर तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या, कितीही तुमचं सुंदर नातं असू द्या, तरीही तुम्ही त्याच्यामध्ये गुंतला जाता. त्याची तुम्हाला भूल पडून जाते. आणि ही जर भूल पडायची नसेल ना, तर समर्थांचे सुंदर विचार मनात प्रेरित करा. समर्थांनी सांगितलेली ही भक्ती निर्माण करा. दर वेळेला 2 वेळची रोज उपासना करा. ब्रह्ममुहूर्तावर उठा. तुम्ही कोणत्याच दोषाला कारणीभूत होणार नाही. जरी कोणी किती जरी प्रयत्न केला ना तुमच्या चारित्र्यावर येण्याचा, तरीच तुमचं चारित्र्य आहे ना, ते सदैव टिकून राहील. आणि प्रत्येक स्त्रीला हेच सांगणं आहे, जेव्हा आपल्या पतीशी भांडण होईल ना, तेव्हा मौन धारण करा. जेव्हा पत्नी असते ना, पतीशी भांडू लागते ना, तेव्हा पतीच्या जीवनामध्ये साधन, धन, संपत्तीची कमतरता भासू लागते. त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान राहत नाही. कारण का? कारण स्त्रीला आहे ना, ते देवीचं स्थान देण्यात आलेलं आहे. कारण जेव्हा लक्ष्मीच नाराज होते ना, लक्ष्मीच भांडण करायला लागते, तर त्या घरामध्ये पैसा अडका राहील का? कधीच राहणार नाही. म्हणून प्रत्येक पत्नीनं जेव्हा आपला पती कामावरून येतो, थकून भागून येतो, कारण आजच्या या कलियुगाचा जर विचार केला तर प्रत्येक स्त्रीसुद्धा कामावर जात आहे, तीसुद्धा थकून भागून येते. पण जो घरात राहील ना, त्यांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कधी कधी पत्नी कमवते, पती आता हा जमाना बदलल्यामुळं या कलियुगामध्ये सर्व उलटं झालं आहे. पत्नी कामावर जात आहेत आणि पती घरात स्वयंपाक करत आहेत. पण कोणाला किती योग्य वाटावं हे प्रत्येकानं समजून जावं की आपण काय केलं पाहिजे आणि आपल्या पत्नीनं काय केलं पाहिजे. जेव्हा हे समजेल ना, तेव्हा बऱ्याच गोष्टीची उत्तरं आहेत ना, तुम्हाला कळून जातील. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकानं प्रत्येकाचं मन ओळखावं. आणि हे मन कधी ओळखलं जाईल? जेव्हा आपण एका भक्ती मार्गामध्ये असू, जेव्हा आपण समर्थांनी सांगितलेल्या मार्गावर असू. आणि हे घडेल कधी? जेव्हा आपल्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना होईल, जेव्हा आपण हप्त्याला शेष श्रवण करू. आता या सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत समर्थांचे विचार पोचत आहेत. म्हणून हे श्रवण करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जिथे संकट निर्माण होतं ना, तिथे सद्गुरू आई धाव घेते आणि ती नेहमीच तुमच्या सोबत असणार आहे. फक्त नामस्मरण करणं सोडू नका. वाईट विचार सोडून द्या. कुणाला त्रास देऊ नका. जर कुणाच्या जीवनामध्ये तुम्ही सुख निर्माण केलं ना, तर त्याच्या दुप्पट सुख तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. त्याच्यामुळं निवांत राहा. सर्वांवर प्रेम करा. देवाला सुद्धा तुमची काळजी वाटल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुबीर समर्थ.